ओम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ महाराज की जय। प्रिय भक्तांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र ग्रंथाची सुरुवात करत आहोत। स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या अनंत कृपेचा, अलौकिक चमत्कारांचा आणि भक्तांवरील अपार प्रेमाचा जीवन साक्षीदार आहे। आज आपण वाचणार आहोत पहिला अध्याय, मंगलाचरण। सुरुवातीला आपण स्वामी समर्थांना वंदन करूया। गणाधीशा तुला वंदन, गुरुवर्या तुला नमन, स्वामी समर्था करुणाघना तुझ्या चरणी माझे मन। हे स्वामी, आपण या पवित्र ग्रंथाचे श्रवण करण्यास बसलो आहोत। तुमची कृपादृष्टी आमच्यावर सदा राहो, आमचे अंतःकरण शुद्ध हो, आमचे जीवन धन्य हो। अध्याय प्रारंभ। भक्तांनो, स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म आहेत। ते कोणत्या एका जातीचे नाही, कोणत्या एका धर्माचे नाही, ते सर्वांचे आहेत। गरिबाचे, श्रीमंताचे, दुःखाने जर्जर झालेल्यांचे आणि सुखात हरवलेल्यांचे। स्वामी म्हणत असत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे चार शब्द लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार बनले आहेत। स्वामींचे आगमन, स्वामी समर्थ कोठून आले हा प्रश्न अनेकांनी विचारला, पण स्वामी स्वतः या प्रश्नाचे उत्तर कधीही सरळ देत नसत। कारण जो सर्वत्र आहे, जो अनादी आहे, जो अनंत आहे, त्याला कोठून असे कसे विचारणार। तरीही भक्तांसाठी, या लोकांसाठी त्यांनी या पृथ्वीवर अवतार घेतला। काही जण सांगतात ते अक्कलकोटला प्रथम प्रकट झाले, काही जण सांगतात ते कर्दळी वनातून आले, काही जण सांगतात ते श्री दत्त महाराजांचेच अवतार आहेत। पण एक गोष्ट सर्वजण एकमुखाने सांगतात, जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी येणाऱ्या प्रत्येकाला आपलेसे केले। पहिली भेट त्या काळात अक्कलकोटमध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याचे नाव होते रामचंद्रपंत। रामचंद्रपंत मोठ्या कर्जात बुडाला होता। घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता। पत्नीने विचारले, आज काय करायचं, मुलांना काय देऊ खायला। रामचंद्रपंताने डोळे मिटले, मनात एकच विचार, देवा आता तूच सांभाळ। त्याच रात्री त्याला स्वप्न पडले, एक तेजस्वी पुरुष, डोळ्यांत करुणा, ओठांवर स्मित, म्हणाले, उठ, अक्कलकोटला ये, मी वाट पाहतो। रामचंद्रपंत जागा झाला। हृदय धडधडत होते, पण एक विचित्र शांती मनात उतरली होती। दुसऱ्या दिवशी पहाटेच तो निघाला। चालत चालत अक्कलकोटला पोहोचला आणि तिथे एका वटवृक्षाखाली एक दिव्य पुरुष बसलेले होते। नजरानजर झाली आणि रामचंद्रपंताच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले। हेच ते स्वप्नातील पुरुष। तो त्यांच्या पायांवर पडला। स्वामींनी हळूवारपणे त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आलास, बरं झालं, आता काळजी नको। भक्तांनो, हे फक्त रामचंद्रपंताचे नाही, हे तुमचेही आहे, माझेही आहे। आपण सगळे कधी ना कधी त्या रामचंद्रपंतासारखेच असतो। घरात समस्या, मनात भीती, हाती काहीही नाही, आणि त्याच वेळी एक आवाज येतो, आतून, भिवू नकोस, मी आहे। हा स्वामींचाच आवाज असतो। स्वामी आणि भक्ती। स्वामी समर्थ कधीही कोणाला दूर लोटत नसत। श्रीमंत आला तर स्वीकारायचे, गरीब आला तर स्वीकारायचे, पापी आला तर स्वीकारायचे, पुण्यवान आला तर स्वीकारायचे। एकदा एक वेश्या त्यांच्याकडे आली। तिला वाटले, स्वामी मला हाकलतील, पण स्वामींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुझ्या मनात येण्याची इच्छा झाली, हेच तुझे पुण्य आहे। ती स्त्री ढसाढसा रडली। स्वामींनी तिला आशीर्वाद दिला। तिचे जीवन बदलले, कारण स्वामी हे न्यायाधीश नाहीत, ते माता पिता आहेत, आणि माता पिता कधी मुलाला धूळ लोटत नाहीत। अध्याय सारांश। भक्तांनो, पहिल्या अध्यायातून आपल्याला काय मिळाले। 1. स्वामी समर्थ हे साक्षात करुणामूर्ती आहेत। 2. ते प्रत्येक भक्ताची हाक ऐकतात, मग ती हाक बोलून असो किंवा डोळ्यांतील अश्रूंमधून असो। 3. ते कोणाचाही भेद करत नाहीत। श्रीमंत, गरीब, पापी, पुण्यवान सर्वांवर त्यांची एकसारखी कृपा आहे।
4. त्यांच्याकडे एकदा मन वळवले की जीवनात खरी शांती मिळते. भक्तांनो, आजचा पहिला अध्याय इथेच संपतो, पण स्वामींची कथा कधीच संपत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा अध्याय ऐकणार आहोत. तोपर्यंत स्वामींचे नाव आपल्या ओठांवर राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या सर्व भक्त मित्रांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण स्वामींची कृपा सर्वांपर्यंत पोहोचणे हेच आपले काम आहे. जय स्वामी समर्थ.